जय शिवराय. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, अकलूज नगर परिषदेचे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार, नगराध्यक्षपदाचे उमेदवार, आदरणीय विजयदादा, बाळदादा, खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील, उपस्थित सगळेच मान्यवर आणि तुम्ही सगळेजण, खरं तर आज मला मनापासून खंत आहे की तुमच्याशी थेट संवाद साधायला मी येऊ शकलो नाही. संसदेचं अधिवेशन सुरू असल्यामुळे खरं तर आज एक प्रश्न लागला होता संसदेमध्ये, त्यामुळे येऊ शकलो नाही. त्याबद्दल मी मनापासून आधी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. आणि खंत यासाठी आहे की आज अकलूज शहरवासीय एका ऐतिहासिक निवडणुकीला सामोरे जातात. म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठी, सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत ते आता अकलूज नगर परिषदेची पहिली निवडणूक ही होऊ घातली आहे. आणि उद्या 2 तारखेला तुम्ही सर्वजण या अकलूज नगर परिषदेचं पहिलं मतदान बजावणार आहात, पहिलं मतदानाचं कर्तव्य पार पाडणार आहात. अकलूजविषयी कायम एक प्रेम आहे, कायम एक ममत्व आहे आणि त्याही पलीकडे जाऊन एक निस्सीम आदर या शहराविषयी आहे, या शहराच्या विकासाविषयी आहे. म्हणजे अगदी ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा लाभलेल्या अकलूजचं गाव ते शहर आणि आता आणखी विकासाच्या दृष्टीनं पुढं टाकत असलेली पावलं पाहिली तर कुणाचंही मन भरून येतं. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरत असताना अनेक ठिकाणी, काही ठिकाणी धाक दिसतो, काही ठिकाणी दरारा असतो, काही ठिकाणी दहशत असते. पण जेव्हा MH45 रस्त्यावर दिसते तेव्हा रुबाब दिसतो. आणि हा रुबाब हा एका रात्रीतून आलेला नाही. हा रुबाब केवळ पैशाचा नाही. हा रुबाब कोणीतरी डोक्यावर हात ठेवलाय म्हणून नाही. हा रुबाब मुलाच्या मायेनं जेव्हा आपण आपल्या मातीवर, आपल्या मातीतल्या माणसांवर प्रेम करतो आणि त्यातून कर्तृत्व घडवतो, त्या कर्तृत्वातून आलेला हा रुबाब आहे. म्हणजे अकलूजचे सरपंच ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असा दैदिप्यमान प्रवास जो आदरणीय विजयदादांचा आहे. त्यानंतर अकलूज हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक पॉवर हाऊस आहे, हे कुणीही अमान्य करू शकत नाही. म्हणजे सहकार महर्षी स्वर्गीय शंकरराव मोहिते पाटलांच्या आदर्शावर पाऊल ठेवून अकलूजच्या सर्वांगीण विकासासाठी मोहिते पाटील कुटुंबाचं जे योगदान आहे, हे योगदान वादातीत आहे. मग सहकाराच्या क्षेत्रात असेल, शिक्षणाच्या क्षेत्रात असेल, सोलापूर जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं मेडिकल हब हे अकलूजमध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मग पु ल करंडकसारखी राज्यातली सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा घेणं असेल किंवा ज्या लावणी महोत्सवासाठी अकलूजचं नाव हे देशभर गाजत होतं तो लावणी महोत्सव असेल. इतकंच कशाला, जेव्हा मायकेल जॅक्सन पहिल्यांदा भारतात आला तेव्हा मायकेल जॅक्सन थिरकला तो अकलूजच्या लेझिम संघाच्या लेझिमवर. हे संपूर्ण योगदान जेव्हा तयार होतं तेव्हा हा सर्वांगीण विकास दिसतो. आता विरोधक वेगवेगळा प्रचार करत असतील, पण त्यांनी खरं तर अंतर्मुख होऊन हा विचार करणं गरजेचं आहे की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे म्हटलं होतं, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे विद्येचं महत्त्व सांगितलं आहे, शिक्षणाचं महत्त्व सांगितलं आहे, त्यानुसार मोहिते पाटील कुटुंबानं अगदी ज्युनियर KG पासून ते इंजिनिअरिंग कॉलेज असेल, नर्सिंग कॉलेज असेल, B फार्मसी कॉलेज असेल, ही सगळी शिक्षणाची दारं अकलूजकरांसाठी उघडी करून ठेवली. इतकंच नाही तर तब्बल 2700 व्यावसायिक गाळे जे अकलूज शहरात उभे राहिले, हे 2700 व्यावसायिक गाळे फक्त गाळे उभे राहिले नाहीत, ही 2700 कुटुंब उभं राहिली. या कुटुंब उभं राहण्यातून व्यवसाय आला, व्यवसायातून पैसा आला, आर्थिक सुबत्ता आली. आणि हे करत असताना कितीतरी होतकरू व्यावसायिक तयार झाले. इतकंच नाही तर पर्यटनाच्या माध्यमातून म्हणजे 13व्या शतकाचा इतिहास सांगणारा अकलूजचा भुईकोट किल्ला, या भुईकोट किल्ल्याची सुरुवातीची परिस्थिती काय होती आणि त्यानंतर जेव्हा आदरणीय विजयदादांच्या दूरदृष्टीतून तिथे शिवसृष्टी उभी राहिली, त्यानंतर महाराष्ट्राचं वैभव हे अकलूजमध्ये उभं राहिल्याचं कित्येक शिवप्रेमींना वाटलं.
म्हणजे मी स्वतः जेव्हा अकलूजची शिवसृष्टी पाहायला आलो होतो तेव्हा मी भारावून गेलो होतो, कारण छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होणारे अनेक जण आपण पाहतो. प्रत्येकाच्या मनात आपल्या आराध्य दैवताविषयी ही नक्कीच आदराची भावना आहे, ममत्वाची भावना आहे. पण त्याला मूर्तरूप जर कुठं दिलं गेलं असेल तर ते अकलूजमध्ये देण्यात आलं, आणि हे मूर्तरूप देण्यामध्ये आदरणीय विजयदादांचा हा सिंहाचा वाटा होता. अकलूज शहराविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा अकलूजचे सरपंच म्हणून आदरणीय बाळदादांचं योगदान असेल, आणि आताचे खासदार माझे मित्र धैर्यशील भैयांचं सरपंच म्हणून असलेलं योगदान आजही अकलूजकर विसरू शकत नाही. म्हणजे अकलूजमध्ये आज उपजिल्हा रुग्णालय, अकलूजमध्ये आज प्रांत कार्यालय, अकलूजमध्ये आज RTO कार्यालय. कुठून आलं, कोणी आणलं, हे केवळ पैशाच्या जोरावर आणता येत नाही. त्यासाठी त्या शहरावर, त्या गावावर, आपल्या माणसांवर निरतिशय प्रेम असावं लागतं. कोणीतरी परवा अकलूजच्या प्रचारामध्ये म्हणालं की अकलूजला काय सांस्कृतिक योगदान दिलं. म्हणजे अकलूजच्या लावणी महोत्सवाविषयी काही जण अभिमानानं बोलतात, काही जण कुचेष्टेनं सुद्धा काही जण कुचाळक्या करतात. पण त्यांना मी हे आवर्जून सांगू इच्छितो की अकलूजचा लावणी महोत्सव हा केवळ लावणी महोत्सव नव्हता, तर त्या संघाच्या माध्यमातून लावणीच्या कलाकारांच्या, लावणी कलावंतांच्या मुलांचं शिक्षण, त्या लावणी कलावंतांचा विमा, त्यांच्या उपचाराची काळजी सुद्धा घेतली जात होती. हा पिन टू प्लेन ज्याला आपण म्हणतो, हा जो विचार आहे, हा विचार करण्यासाठी त्या नेतृत्वाची भरारी ही तेवढी मोठी असावी लागते. म्हणजे आज अकलूजच्या परिसरातलं, अकलूजची ग्रामदेवता असलेल्या अकलाई मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला. आज एक उत्तम धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून अकलाई मंदिराचा परिसर जो उदयाला आला आहे, हा कोणामुळे आला आहे. मग तिथलं शिवपार्वती मंदिर असेल किंवा तिथलं आनंदी गणेश मंदिर असेल, धार्मिक पर्यटनाच्या बाबतीत सुद्धा आपलं अकलूज कुठेही मागं राहणार नाही, याचा विचार हा काय मोहिते पाटील परिवारानं केलेला आहे. म्हणजे शिवसृष्टी असेल, सयाजी वॉटर पार्क असेल, या सगळ्या माध्यमातून अकलूजकरांची मान ही देशात अभिमानानं उंच व्हावी, याच पद्धतीनं मोहिते पाटील कुटुंब काम करत आलेलं आहे. आणि अकलूजकरांनी प्रत्येक वेळी मोहिते पाटील कुटुंबावर जो विश्वास दाखवलेला आहे, हा विश्वास याच माध्यमातून सार्थ ठरताना दिसतोय. आणि आता तर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा विरोधक वेगवेगळा प्रचार करतात तेव्हा त्या विरोधकांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही कितीही काहीही प्रयत्न केले तरी स्वाभिमान कधी विकत घेता येत नाही. आणि हा स्वाभिमान मोहिते पाटील कुटुंबाच्या घामातून, कष्टातून, त्यांच्या दूरदृष्टिकोनातून प्रत्येक अकलूजकराच्या मनावर कोरला गेलेला आहे. आणि या स्वाभिमानासाठी तुम्हाला 2 तारखेला मतदान करायचं आहे. आणि हे मतदान करत असताना एक इतिहास तुम्ही घडवणार आहात. तुम्ही लोकसभेला एक इतिहास घडवला. धैर्यशील भैयांसारखा एक अत्यंत उत्तम असा संसदपटू हा तुम्ही संसदेत पाठवलाय. म्हणजे आजही जेव्हा आमची पार्लमेंटरी कमिटीची बैठक होते, जेव्हाही संसदेमध्ये कुठलाही विषय मांडण्याचा वेळ येते, त्यावेळी धैर्यशील भैयांचं जे इनपुट असतं, धैर्यशील भैयांची जी आघाडी असते, ही वाखाणण्यासारखी असते. इतकंच नाही तर कोणत्याही दबावाला भीक न घालता निडरपणे भिडणारा खासदार हा तुम्ही संसदेत पाठवला. त्यानंतर उत्तमराव जानकरांसारखा एक अत्यंत लढवय्या आमदार हा आपण विधानसभेत पाठवला. आणि त्याच धर्तीवर आता माझी आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे, कोणत्याही दबावाला, कोणत्याही आमिषाला, कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपला स्वाभिमान आठवा. अकलूज ते गाव ते शहर हा प्रवास आठवा. अकलूजमध्ये आलेल्या सगळ्या सुखसोयी आठवा. अकलूजचा जो सर्वांगीण विकास झाला आहे तो सर्वांगीण विकास आठवा. आणि जर हा विकास आपल्याला कायम ठेवायचा असेल तर तुतारी वाजवणारा माणूस आणि मशाल या चिन्हांसमोरचं बटन दाबून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड प्रचंड बहुमतानं विजयी करा. हीच आपल्याला कळकळीची विनंती. जय शिवराय.